नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली सिरीज सुरू आहे एसबीआय क्लरिकल मेन्स साठी किंवा जे काही नेक्स्ट याच्यामध्ये एसबीआय पीओ मेन्स होणार आहे किंवा कोणतीही बँकिंगची मेन्स लेवलची एक्झाम होणार आहे, त्याच्या अनुषंगाने ही एलआर ची सिरीज आपण घेऊन आलो आहे. ठीक आहे. आणि सध्या आता एसबीआय पीओ क्लरिकल प्री चालू आहे. त्याचा आपण जे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आहेत ते टाकलेले आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्ही आय होप पाहिला असाल आणि याचा फायदा तुम्हाला जे काही नेक्स्ट शिफ्ट येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्कीच होणार आहे. ओके. तर आत्ताच आणि काल काल परवा दिवशी जे काही एएफओचा हे स्कोर कार्ड आला, एएफओ आणि आयबीपीएस पीओ जे काही स्कोर कार्ड आलं, जे काही एएफओचं आलं पहिल्यांदा, त्याच्यावरून असं समजलं की जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मेन्सला जो काही स्कोर आहे त्याची जी काही लीड आहे लीड म्हणू शकतो आपण, ती खूप जास्त आहे सर्वांना असं दिसत आहे. तर यामध्ये त्यांना जो काही इंटरव्ह्यूचा सेक्शन आहे तो खूप मेजर क्रिटिकल रोल प्ले करणार आहे. ओके. तर त्या एका रिझल्टवरती तुम्ही डिपेंड न राहता तुमची जी काही तयारी आहे ती चालू ठेवावी असं वाटतं आम्हाला सर्वांना. आणि जे काही आता तुमच्या हातामध्ये एसबीआय क्लर्क म्हणा, एसबीआय पीओ आहे, त्याचा जो काही चान्स आहे तो घालवू देऊ नका. ठीक आहे. तर आय होप हे सगळं समजलं असेल. तर हे आहे मेन्स लेवलचं पझल. बघू आपण आणि सुरू करू जास्त वेळ न घेता. ठीक आहे. तर बघा, तर 12 पर्सन्स आहेत म्हणले. तर 12 पर्सन्स आहेत, त्यामध्ये BDF HJLNQ अँड सो ऑन असे 12 जण आहेत आणि दे बॉर्न इन अ डिफरंट मंथ्स असं म्हणलंय. त्यांचा जन्म हा जानेवारी, मार्च, जून, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर या मंथ मध्ये झालाय आणि 2 डिफरंट डेट्सला झालाय म्हटलं. ओके. 12 जण आहेत आणि 6 महिने आहेत. ओके. आणि त्यांना डिफरंट नंबर्स पण आवडतात असं म्हणलंय. ओके. 4, 7, 8, 9 अँड सो ऑन. ठीक आहे. ओके. हे झाले तुमचे कंडिशन्स. आता नेक्स्ट इथं दिलंय नोट. पझल्सच्या रिलेटेड जे काही नोट आहे ती बघा काय दिले. पर्सन्स हुज नेम्स स्टार्ट्स विथ द लेटर दॅट कम्स बिफोर एम. बिफोर एम म्हणलंय. in a alphabetical series was born in a first half of the year, that is from January to June. म्हणजेच आता एमच्या अगोदर कोण कोण येते, ह्या बी पासून एल पर्यंत हे कुठे येणार, जानेवारी ते जून. ओके. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे मग जे काही नेम स्टार्ट विथ द लेटर कम्स आफ्टर यम म्हणलंय. आता आफ्टर यम त्यांचा जन्म कुठे झालाय, मग जुलै ते डिसेंबर. आय होप हे समजलं असेल. मग कोण येणार, एन पासून जो काही झड पर्यंत आहेत हे सर्व कुठे येणार, जुलै टू डिसेंबर याच्यामध्ये येणार. ओके. आय होप हे कंडिशन समजलं असेल. आणि नेक्स्ट आणखीन एक कंडिशन आहे, द पर्सन हु लाईक्स इवन नंबर्स. म्हणजे या नंबर मधले जे काही नंबर्स आहेत त्यामधले इवन नंबर जर कोणाला आवडत असतील तर तो ऑड डेटला जन्म झाला आहे त्या मंथच्या. म्हणजेच 9 जान म्हणा, 9 जून म्हणा, जे काही 9 तारीख आहे त्या डेटला त्याचा जन्म झाला. आणि नेक्स्ट आहे द पर्सन हु लाईक्स ऑड नंबर वॉज बोर्न ऑन इवन नंबर डेट. उलट वाईस वर्सा आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण सुरू करू. ओके. तर इथं पझल आहे. याचा फॉन्ट कमी करावा लागला कारण पझल खूप मोठा आहे, इथं बसत नव्हतं त्याच्यामुळे, दुसरं काय नाही. आपल्याला काय काय कंडिशन आपल्याला इथं भेटल्या ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. ओके. बिफोर यम वाले कोण कोण आहेत बघा, बी, डी, एफ, एच, जे, एल. हे कुठे येणार, काय झालं, ओके एक मिनिट. हा, हे कुठे येणार, अरे क्या हो रहा है. ठीक. हे कुठे येणार, जानेवारी टू जून. हे कुठे येणार, जानेवारी टू जून. आणि नेक्स्ट आहेत मग, सॉरी, ओके, नेक्स्ट आहेत कोण आहेत, जे काही एन आहे, क्यू आहे म्हणा, एस आहे, व्ही आहे, डब्ल्यू आणि झेड आहे. हे कुठे येणार, जुलै टू डिसेंबर. जुलै टू डिसेंबर हे आपण लिहून घेतलं, नंतर आपल्याला कन्फ्युज नको व्हायला. ओके. आणि नेक्स्ट म्हणलंय इवन नंबर जर कोणाला आवडत असेल, ठीक आहे, इवन नंबर जर कोणाला आवडत असेल, सॉरी, आता इवन काय म्हणतंय, ठीक आहे, सॉरी, इवन नंबर जर कोणाला आवडत असेल, इवन नंबर
इज इक्वल टू ऑड डेट अँड वाईस वर्सा. ठीक आहे, असं आपण लिहून घेतलं. ज्याला ऑड नंबर आवडतो तो इव्हन डेटला. आज या मेजर जी काही कंडिशन आहे ते आपण लिहून घेतलं. ओके, आणि याला असं केलं. आता नेक्स्ट बघू, डायरेक्ट सुरू करू आपण. 6 मंथ आहेत म्हणले, 6 मंथ. मग इथे येणार कोणकोणते मंथ आहेत ते, जानेवारी, मार्च, जून. फक्त सगळ्यात महत्वाचं पदल बघून घाबरायचं नाही हा. काय सांगता येईल ते डायरेक्ट कंडिशन पण देऊ शकतं, फक्त पदल दिसायलाच मोठं असू शकतं. काही सांगता येत नाही. ठीक आहे, ऑगस्ट, जून, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, हे 6 मंथ आहेत म्हणले. इथे आपण कंडिशन घेऊ. हे आपण ऍज युजल 2 कंडिशन घेतो, तर 2 कंडिशनच घेऊ. 2 कंडिशन मध्ये आपलं त्या कंडिशन मध्ये बसून घ्यायचं. ओके, तर बघा, रांगोळी. अरे एवढं. ओके, हा, हे 6 झालं, पुन्हा हे 9, हे 6 आणि हे 9. ओके, काय प्रॉब्लेम नाही. अरे 9ला थोडं इकडे. ठीक आहे, तर बघा डायरेक्ट आपण सुरू करू. कंडिशन्स कुठून आहेत? द ऑड नंबर इज दिस. हा ठीक आहे, इथून आहेत. 4 persons वर बॉर्न बिटवीन द वन हू लाईक्स 12 अँड बी म्हणलंय. आता बी आणि 12 मध्ये 4 जण बसतात म्हणले. आता बी 2 3 4 12 ही कंडिशन घेतलं आपण. ओके, नेक्स्ट आहे बी हू वॉज बॉर्न इन अ सेम मंथ द वन विथ द वन हू लाईक्स 4 म्हणलंय. बी अँड 4 इज इक्वल टू मंथ. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण हे पण घेतलं. हा, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कंडिशन बघा. 2 persons वर बॉर्न बिटवीन द वन हू लाईक्स 15 अँड डब्ल्यू. 15 अँड डब्ल्यू मध्ये 2 जण आहेत. नेक्स्ट म्हणले डब्ल्यू ला लागूनच आहे. डब्ल्यू हू लाईक्स ट्वाइस द नंबर द वन हू लाईक नंबर लाईक्स झड. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू 2 इंटू झड असा आहे, असं म्हणलं. म्हणजे झडला जो काही नंबर लागेल त्याच्या डबल डब्ल्यू ला लागेल. म्हणजे समजा झडला जर 4 आवडत असेल तर डब्ल्यू ला काय आवडणार? 8. असं बस, दुसरं काय नाही. नेक्स्ट आहे द वन हू लाईक्स 15 वॉज बॉर्न ऑन एनी डे आफ्टर झड. म्हणजे जो काही 15 आहे तो झडच्या नंतर आहे म्हणलंय. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. द नंबर ऑफ पर्सन्स बोर्न आफ्टर द वन हू लाईक्स 15 ही कंडिशन महत्वाची आहे. द नंबर ऑफ पर्सन्स बोर्न आफ्टर 15 इज 1 लेस दॅन द नंबर ऑफ पर्सन्स बोर्न बिफोर एच. इज 1 लेस दॅन बिफोर एच असं म्हणलं. ठीक आहे, ही कंडिशन घेतली. आता नेक्स्ट बघू. द नंबर ऑफ पर्सन्स बोर्न बिफोर एल, इथे नीट लक्ष द्या. द नंबर ऑफ पर्सन्स बोर्न बिफोर एल इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन्स बोर्न आफ्टर एस. एस हू लाईक्स नाही. आता एलच्या अगोदर जेवढे आहेत तेवढेच एसच्या नंतर आहेत म्हणले. एसला फक्त 9 आवडतं. ही पण झाली कंडिशन. तर नेक्स्ट बघा. द वन हू लाईक्स 7 अँड एल वर बोर्न इन सेम मंथ म्हणलंय. आता इथं घेऊ 7 अँड एल इज इक्वल टू मंथ. काहीच प्रॉब्लेम नाही. 7 अँड एल चा जो काही आहे तो मंथ सेम आहे. ओके, ही पण झाली कंडिशन. आता नेक्स्ट बघा, इथं आहे यस वॉज निदर बॉर्न इन ऑगस्ट. पहिल्यांदा इथे लिहून घ्यायचं, यस हा ऑगस्ट मध्ये नाही. यस वॉज निदर बॉर्न इन ऑगस्ट नॉर अलॉंग विथ एन इन द सेम मंथ. यस इज नॉट इक्वल टू एन. मंथ म्हणले, या दोघांचं मंथ. ओके, हे पण झाली कंडिशन. आता बघा नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स बॉर्न बिटवीन एफ अँड द वन हू लाईक 7. आता एफ अँड 7 मध्ये जेवढे आहेत
F and 7 is same as number of person born between n and the one who like 24 is same as n and 24 झाली ही कंडिशन पण झाली. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण द वन हू लाईक्स 24 बॉर्न जस्ट आफ्टर क्यू म्हणलंय. आता क्यूच्या जस्ट आफ्टर 24 आहे. ही पण झाली कंडिशन. तर नेक्स्ट आहे क्यू was neither born in the same month along with V nor likes 15. आता Q जो आहे Q is not equal to V and Q is not likes 15 म्हणले. Q is not like 15. या दोघांचं काय मंथ हा बरोबर नाही. ओके हे पण झालं. आता नेक्स्ट बघा the number of persons born between J and the one who likes 36. आता हे बघा J and the one who like 36 is equal to same as number of persons born between the one who like 8 and yes. 8 and yes या ह्याच्यामध्ये आहेत म्हणले. ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही. ओके आपण हे घेऊ. सॉरी इथे नेक्स्ट आहे neither J nor B likes 31. आता बघा J and B is not equal to 31 ही कंडिशन इथे घेतलं. ओके आता नेक्स्ट आहे at least one person was born between 19 and D. आता 19 and D मध्ये at least one आहे म्हणजे at least one हे आपण इथे घेऊ. तर हे होतं जे काही पझल आहे त्याच्या कंडिशन्स. ओके तर मग आपण बसवायला सुरू करू. कुठून बसू शकतो हे पाहू. ठीक आहे सगळ्यात महत्वाचं जे काही वरल्या कंडिशन आहेत ते बघा. आता इथे जे काही बी आणि डी आणि हे आहे हे जानेवारी जूनच्या अगोदर येणार आहे आणि जे काही एन वगैरे आहे ते जुलैच्या डिसेंबर म्हणजे इकडे येणार आहे ह्या 3 महिन्यात आणि हे या 3 महिन्यात येणार. ओके हे सगळ्यात महत्वाचं. आणि इथं आपण डेटच लिहायचं राहिले. ओके डेट काय आहे 6 आणि 9. ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही. 6 आणि 9 6 आणि 9. तर बघू आपण कुठून सुरू करू शकतो. आपण आता बघा सुरू कुठून करू शकतो. काही कंडिशन तुम्हाला आठवते का. आपण इथं सगळ्यात मोठा आता बी आणि 12 मध्ये 4 जण आहेत म्हणले 4 जण आहेत म्हणले आणि 12 हा ऑब्व्हियसली 9 तारखेला येणार आहे. ओके मग बी कुठे येईल असं बघू आपण. समजा आता इथं 12 घेतलं पहिल्या 9 तारखेला 12 जर इथे घेतलं तर बघा इथं 1 2 3 4 बी कुठे येणार ऑगस्ट मध्ये. मग ऑब्व्हियसली 12 तर वर येणार नाही बीच हा वर येणार आहे बी. ओके मग बी कुठे कुठे येऊ शकतो बघा. मग बी इथे येऊ शकतो जानेवारीमध्ये जर आला तर 12 कुठे येणार 1 2 3 4 मग इथे येणार 12 बरोबर आहे. मग नेक्स्ट बी कुठे येऊ शकतो. बी जर 9 ला आला समजा बी जर 9 ला घेतलं इथं 1 2 3 4 इकडे 12 येणार आणि 12ला काय म्हणलं इव्हन नंबर जर कुणाला आवडत असेल तर तो ऑड डेटला येणार म्हणजे बी हा 9 तारखेला येणारच नाही. बी हा 6 तारखेलाच येणार आहे. ओके मग बी कुठे येऊ शकतो. बी समजा इथं घेतलं बी समजा इथं पण घेतलं बी घेतलं इथं तर 1 2 3 4 इथं 12 घेतला. ओके मग नेक्स्ट सुरू करू आपण बी आणि 12 आणि बी आणखीन एका कंडिशन मध्ये येऊ शकतो. बी इथं पण येऊ शकतो बघा. आता बघा बी इथं पण येऊ शकतो. आता इथं बी घेतलं इथं समजा जून मध्ये शेवटची कंडिशन आहे जूनची बी इथं घेतलं तर 1 2 3 4 12 इथे येणार. एक शेवटची कंडिशन ही आहे. तर आपण स्टार्टिंगला सुरू करण्याच्या आधी ना बी ला बघा कुठं घेऊ शकतो. बी हा जानेवारी मार्च आणि जून मध्ये पण येऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 3 कंडिशन होत आहेत. 3 कंडिशन घ्यायचं का दुसरी कोणती कंडिशन बसू शकते ते बघायचं पहिल्यांदा. ओके बघा आता डब्ल्यू आता एक बघू आपण डब्ल्यू पासून एक बघू. डब्ल्यू पासून काय होते का आता समजा आपण जर डब्ल्यू ला इथे घेतलं ऑगस्टला
फक्त बघतोय आपण पहिल्यांदा. तर 15 इथे येणार, 15 इथं आला. ओके, आता 15च्या पुढं 1 2 आहे, 15च्या पुढं 2 आहेत, म्हणजे एचच्या अगोदर 3 जण पाहिजे. हा, मग एच कुठे येणार, एच इथे येणार. ओके, आता बघा एच इथे येणार. एच इथे येणार. ओके, एच तिथे गेला. मग एच ची तर काही कंडिशन आहे का, नाही, एच ची कंडिशन काही नाही. पण सुरू कुठून करायचं, सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. बर, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपल्या पहिल्यापासून व्हिडिओमध्ये बघतोय, ज्या कंडिशनची सुरुवात ही मोठ्या कंडिशन होते त्याच्यापासून आपण घेऊ. आता पण इथं प्रॉब्लेम काय आला माहितीये का, इथं 15 आणि जे काही हे आहे डब्ल्यू आहे याच्या कंडिशन पण आहेत आणि बी आणि 12 ची पण कंडिशन आहे. बघा बघा, ठीक आहे. आता एक आपण डब्ल्यू पासून सुरू करून बघू, ठीक आहे, नंतर बघू काय होतंय, कारण 2 कंडिशन याच्या बसायला. आता डब्ल्यू ला इथे घेऊ, डब्ल्यू ला इथे घेतलं पहिल्यांदा. तर 1 आणि 2, तर इथं 15 येऊ लागेल 9 ला, पण 15 हा ऑड नंबर आहे, म्हणून 15 हा 9 तारखेला तर येणार नाही, म्हणून डब्ल्यू इथं पण येणार नाही. डब्ल्यू ओके. मग समजा डब्ल्यू ला इथे घेतलं, डब्ल्यू ला इथे घेतलं 1 आणि 2, 15 इथे येऊ शकतो ऑब्व्हियसली. म्हणजे 15ला डब्ल्यू जर वर घेतलं तर 2च कंडिशन आहेत. तसंच 15 वर पण येऊ शकतो. पहिल्यांदा डब्ल्यू ला वर बसवला, आता या कंडिशन मध्ये बसते का बघू, कोण काय काय बसू शकतं. आता 15 आणि डब्ल्यू ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे 15च्या समोर जेवढे आहेत, 15च्या समोर किती, 1 जण आहे, तर तो एक जो आहे हा एच पेक्षा कमी आहे, म्हणजे एचच्या अगोदर किती पाहिजे, 2 जण. एचच्या अगोदर 2 जण घेतलं, एचच्या अगोदर 2 जण घेतलं, इथे एच घेतलं. आता एचच्या अगोदर 2 जण आहे, मग आता बघा एचच्या अगोदर 2 जण आहेत, ठीक आहे. हा, ही कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. ओके, आता नेक्स्ट बघा, एच ला लागून कोणती कंडिशन आहे का, आपण 12 आणि बी ची कंडिशन घेत होतो. 12 आणि बी ची. ओके, 12 वर तर येऊ शकत नाही. आपण एक कंडिशन इथे घेऊ. ठीक आहे, आता बघा, आता बी इथे येतो, बी इथे येऊ शकतो जानेवारीमध्ये. बी ला इथे घेतलं 1 2 2 3 4, 12 इथे येणार, जूनला 12 येणार, 12 जूनला, बरोबर. आणि बी ला इथे एक कंडिशन उरते, बी इथे येऊ शकतो जून मध्ये, बी इथे येऊ शकतो जून मध्ये, ते आपण नंतर बघू. ओके, आता बघा, बी ला जानेवारीमध्ये घेतलं आणि हे 12 हे संपलं. बी आणि 4 जे आहे सेम मंथ मध्ये म्हणलंय. आता बी आणि 4 मग इथे येणार, बरोबर आहे. जो काही इव्हन नंबर आहे ऑन नंबरला बसलाय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही झाली कंडिशन. मग पुढली कोणती कंडिशन आहे, 7 अँड एल सेम मंथ मध्ये आहेत म्हणले, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट कोणती कंडिशन बसू शकते बघा, बी आणि 4 ची पण कंडिशन झाली या पहिल्या कंडिशन मध्ये. आता 7 आणि जो काही एल आहे हा कुठं बसू शकतो बघा. ओके, जर बघा थांबा, आता 7 आणि एल म्हणले, 7 ला जर इथे घेतलं, 7 ला जर समजा इथे घेतलं जून मध्ये, 7 इथं पण येऊ शकतो, एल इथं पण येऊ शकतो, 7 एल 7 एल. ओके 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 ओके. रंग बहारी हा, ठीक आहे. आता बघा 7 ला जर इथे घेतलं, वर घेतलं, 7 ला जर इथे घेतलं तर एल इथे येणार, 9 तारखेला एल येणार. ओके, कारण 7 आणि जे काही एल आहेत हे सेम मंथ मध्ये आहेत म्हणले इथं. 7 6 लाच का आला, कारण 7 ला जो काही 7 हा ऑड नंबर आहे आणि त्याला इव्हन नंबर डेट आवडते, ठीक आहे, त्याच्यामुळे आपण कंडिशन घेतोय, बसवत नाही. 7 आणि एल तिथं घेतलं, मग बघा एल ची कंडिशन काय, एलच्या अगोदर जेवढे आहेत तेवढेच एसच्या नंतर आहेत म्हणलंय. एलच्या अगोदर किती आहे, तिथं 1 जण आहे, मग एसच्या नंतर पण 1 जण घ्यायला पाहिजे. एस इथे येणार, पण एसला 9 आवडतो म्हणून एलची कंडिशन इथे येणार नाही. आता राहिलं काय, ठीक आहे, मग नेक्स्ट घेऊ कंडिशन आपण.
ठीक आहे. हे जास्त हे नको. ओके. अरे 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 किधर, अरे इतना गंदा कौन निकाल सकता है? क्या होता है, क्या होता है? हा ओके. आपण इथं हे घेऊ आपण. हा ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एक कंडिशन इथं जरा समजून घ्या रांगोळीला. B4 झालं, एल पहिल्या ह्याच्यामध्ये बसत नाही. एल ला मार्च मध्ये जर घेतलं, समजा एल इथे घेतलं, समजा एल इथे घेतलं, आणि इथं काय येणार मग 7 येणार, एच ला 7 येणार. 7 आणि एल झालं. मग नेक्स्ट जो काही एस आणि हे आहे, एलच्या अगोदर किती आहेत? 3 जण आहेत. मग एसच्या नंतर पण 3 जण पाहिजे. एस इथे येणार, एस आणि 9. ठीक आहे, ही कंडिशन पण झाली. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग दुसरं काही कंडिशन इथे राहिले का बघू आपण. ट्वाइस द नंबर ऑफ बॉर्न इन झेड इथं आहे. ठीक आहे, झेडच्या दुप्पट आहे. कुठं कंडिशन घेतली आपण ते? Yes, who likes 9, 7 and L. Yes, neither August nor N nor along with it. Okay. अभी देखो. हाँ आली आली घंटा गाडी निघो. आता यस आणि 9 झालं, सगळ्या कंडिशन झाली. आता Q आणि 24 आहे म्हणले. Q and 24. Q ला एकच कंडिशन उरते का बघू आपण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, झडच्या नंतर 15 आहे म्हणले. झडच्या नंतर 15 आहे. हा, पण झड कुठे येणार, झड कुठे येणार, झड कुठे येणार? एस आणि एन हे सेम बंद नाही. ओके, S9 ची कंडिशन झाली. आता बघा, समजा Q ला इथे घेतलं, Q ला इथे घेतलं, Q आणि इथं, मग Q च्या इमिजिएट नंतर हे 31 नाही 24 आहे. सॉरी सॉरी, इथं 24 आहे. ही कंडिशन, हे वाली कंडिशन. Q इथं Q जर घेतलं, समजा इथं Q जर घेतलं तर इथं 24 येणार, 24 येणार. हा, आता 24 आणि ह्याची काहीतरी कंडिशन आहे इथं. हा, आता N आणि 24 मध्ये जेवढे आहेत तेवढे F आणि 7 मध्ये आहेत. 7 आपण कुठे घेतलं तर इथे घेतलं, 7 इथे घेतलं. आता F आणि 7, आता बघा, F जर इथे घेतलं 9 तारखेला, F आणि 7 मध्ये कोणच नाही, आणि पण इथे Q आणि 24 मध्ये पण कोण नाही, N इथे येऊ शकत नाही. मग F ला इथे घेतलं, F ला इथे घेतलं तरी पण कोणच नाही म्हणते तिथं. मग F मध्ये मिनिमम आणि 7 मध्ये एक जण पाहिजे. मग F ला जर जूनला घेतलं, समजा F ला जर इथे घेतलं, F आणि 7 मध्ये एक जण आहे, मग N आणि 24 मध्ये पण एक जण आला पाहिजे. मग N आणि 24 इथं आला, येणार, ऑब्विसली येणार. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. N आणि 24 आला, पण S आणि N जो आहे हा सेम मंथ मध्ये नाही म्हटलंय. मग S आणि N ची कंडिशन येणार नाही. ही पण इथं N येणार नाही, इथं N येणार नाही. इथं N कशामुळे येत नव्हता? हा Q आणि 24 मुळे येत नव्हता. ठीक आहे, म्हणून हे Q आणि 24 ची कंडिशन आपण काढून टाकली इथे. ओके, इथे Q येणार नाही. आता Q ला उरली एकच जागा. Q ला उरली एकच जागा. ठीक आहे, आता इथे Q and 24 आहे. Q and 24 एक कंडिशन फिक्स बसत आहे या कंडिशन मध्ये आपण, म्हणून त्याला डायरेक्ट बसवतोय. बाकी आपण खेळखंडोबा नंतर करायचा. ओके, इथे S and 9 आहे ते माहिती आहे मला, ते घेतोय, ते काढत नाही, घाबरू नका. इथे S and 9. ओके, आता S and 9, Q and 24 आहे. मग आता N कुठे येऊ शकतो ते बघायचं आपल्याला. N कुठे येऊ शकतो ते बघायचं. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं F कुठे येऊ शकतो ते बघायचं. आता इथे इथे 7 होतं, इथे 7 होतं बरोबर, इथे L येत होतं, इथे L येत होता, इथे L येत होता. ओके, ओके बरोबर. ठीक ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. B3 12 ची कंडिशन अनसर्टन आहे, ते आपण नंतर बघू. ओके, कारण फिक्स बसली नाही. 2 कंडिशन आहेत ना, B जून मध्ये पण येऊ शकतो, आणि जानेवारी मध्ये जर बसलं तर आपलं चांदीच चांदी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मग F ला बघू. आता F आणि N मध्ये कोण कोण बसू शकतं, काय प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, समजा जर F इथे घेतलं, आपल्याला एकच कंडिशन बोलाल F ची. समजा F इथे घेतला तर F आणि N मध्ये एक जण बसालाय, आणि जर मग N इथे जर घेतलं, N जर इथे घेतलं, समजा N जर इथे घेतला, N आणि 24 मध्ये एक जण येऊ लागलाय, पण S आणि N हे सेम मंथ मध्ये नाहीत, म्हणजे N इथे येणार नाही आणि F पण इथे येणार नाही.
मग एफ ला आपण इथे घेऊ, मग एफ ला आपण इथे घेऊ, एफ ला एकच जागा उरली आणि तो जूनच्या वरच आहे, जून पर्यंत आहे. आता एफ आणि 7 मध्ये एक दोघ जण झाले. मग आता एन आणि 24 मध्ये पण दोघ जण पाहिजे, 1 आणि 2. मग एन कुठे येणार, इथे येणार. एन कुठे येणार, इथे येणार. ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. क्यू अँड 24 ची पण कंडिशन झाली. 7 आणि एल ची पण कंडिशन झाली. एल आणि एस ची पण कंडिशन झाली. ओके. आता नेक्स्ट काय कंडिशन बघू. आता झेडच्या पुढं 15 आहे म्हणलं, आता झेडच्या पुढं 15 आहे ही कंडिशन, ही वाली कंडिशन ही पण झाली, कारण झेडला एकच जागा आहे. झेडला इथे घेतलं समजा, झेडच्या पुढं एकच जण आहे म्हणलंय, म्हणतो काय झेडच्या पुढं 15 आहे म्हणलंय. ओके, ही पण कंडिशन झाली. B4 ची पण झाली. 19D मध्ये ऍटलिस्ट 1 जण आहे. इथं फिक्स आहे. हे जरा हे काढून टाकू आपण. हे आपण काढून टाकू म्हणजे आपण सोपं जाणार. ठीक आहे, इथे 12 आहे, हा समजून घ्या. आणि इथे बी. ओके, ही कंडिशन आहे आपली. L7 ही कंडिशन झाली. एफ झालं इथं 12 एफ ला. ओके, आता उरली काय कंडिशन बघा. तर जे एस ऑगस्टला नाही, मग ह्या याच्यामधला उरला कोण शेवटचा बघा. शेवटचा उरला कोण बघा. इथं 4 जण 5-6 जण आहेत. क्यू, डब्ल्यू, एस, झेड आणि एन. आता एन झाला, क्यू झाला, एस झाला, डब्ल्यू झाला, झेड झाला, उरला व्ही. व्ही इथं घ्यायचं मग उरलेला व्ही. आता व्ही ची कंडिशन बघा काय आहे का. इथं बघा क्यू अँड व्ही हे सेम मंथ मध्ये नाहीत आणि क्यू ला 15 आवडत नाही, ही पण कंडिशन झाली, संपला विषय, काही प्रॉब्लेम नाही. आता जे आणि बी ला 31 आवडत नाही म्हणले, जे आणि बी बसते कुठं ते कन्फ्युज आहे आपण. आता 19 आणि डी मध्ये ऍटलिस्ट 1 जण आहे म्हणले, काहीतरी कंडिशन राहिली असं मला वाटतंय. काहीतरी कंडिशन अशी राहिली का असं वाटते का. द नंबर ऑफ पर्सन बॉर्न बिटवीन एन अँड द 120 जस्ट आफ्टर क्यू. हे आहे, इथं काही प्रॉब्लेम नाही. आता उरले कोण बघा. आता बी तर झालाय, एफ पण झाला, एच पण झाला, एल पण झालाय, डी आणि जे. डीजे उरला, डीजे. आता डीजे ला एकच जागा आहे, त्याच्या परत 3 जागा आहेत डीजे ला. आता बघा इथं डीजे घेतलं, डी घेतलं, डी और जे घेतलं, इथं घेतलं डी और जे. डी और जे तर 4 आहे. हा 4 लक्षात ठेवा. बी आणि 4 एक मंथ मध्ये. ते डायरेक्ट का नाही घेत आपण, कारण बी ची आणखीन एक कंडिशन होऊ शकते म्हणून ते, फक्त दुसरं काय नाही. आता बघा इथं 4 आहे ऑलरेडी, इथं डी और जे. ठीक आहे, ह्याला घेतलं. अनसर्टन कंडिशन आहे म्हणून त्याला घ्यायला नाही आपण. आता 19 अँड डी मध्ये ऍटलिस्ट 1 जण आहे म्हणले. 19 अँड डी. 19 कुठे येऊ शकतो, इव्हन नंबर डेटला. 19 कुठे येऊ शकतो, इव्हन. आता बघा 19 अँड ए. आता बघा समजा डी 19 ला कोणती जागा आहे बघा. 19 ला इधर ही एक जागा आहे, इधर क्यू ची जागा आहे, नंतर ही एक जागा आहे, ही एक जागा आहे. और जर डी इथं जर बसला तर 19 ला हे पण जागा आहे, जूनची पण जागा आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऍटलिस्ट 1 म्हणले म्हणून ते काही येणार नाही. जे आणि बी मध्ये हा 31 नाही, जे आणि बी पण नाही कंडिशन काय. जावल का असं का वाटतंय मला की आपण जर तिथं बी ला घेतलं तर 2-3 कंडिशन एक्स्ट्रा व्हायलेत. आपण बी ला जूनला घेऊन बघू आपण पहिल्यांदा. शेवट एक कंडिशन आहे, कारण या कंडिशन मध्ये तर बसत नाही, कोणतं फिक्स बसणार झाले म्हणून ना, दुसरं काय नाही, दुसरं काहीच नाही. आपण बी ला इथे घेऊन बघू. जर त्याच्यानं कंडिशन पण जास्त वाढत असेल तर मग आपण सॉल्व्ह करू, डायरेक्ट एक कंडिशन बसवू. ठीक आहे, आता बी ला आपण हे ना, हे गोळ करायला आहे जरा, काळा काढू तुम्हाला ओळखू येत नाही म्हणून ना, दुसरं काय. ठीक आहे, आता इथं 7 होतं, इथं एल आहे, 7 आणि एल. ठीक आहे, आता मग बी ला जून मध्ये घेणार होतो आपण, बी ला जून मध्ये घेणार होतो. मग 4 इथे येणार, 4 एफ ला येणार. आता 4 जण बी आणि 12 मध्ये 4 जण आहेत, 1 2 3 4. मग झेडला काय येणार, 12 आहे. ही कंडिशन झाली. आता डी आणि जे ला 2च कंडिशन उरल्या, त्याच्यामुळे सांगत होतो तुम्हाला. आता इथं डी और जे घेऊ शकतो आपण, डी और जे.
डी और जे. संपला. आता बघा याला काहीतरी आवडते का? याला नाही आवडत आहे. सगळ्यात महत्वाचं आता 8 ला 1 2 3 जागा आहे. 8 ला 3 जागा आहे. 12 झालं, बी झालं या कंडिशन मध्ये, डी आणि जी. आता 99 डी मध्ये ऍटलिस्ट 1 जण आहे म्हणलं, इथं आहे 99 डी मध्ये ऍटलिस्ट 1 जण आहे म्हणलं, 99 डी. आता बघा डी इथं पण येऊ शकतो, डी इथं पण येऊ शकतो, पण जो काही 19 आहे सॉरी तो दोनच कंडिशन मध्ये येऊ शकतो, इधर बी और क्यू. इधर बी और क्यू म्हणल्या. क्यू ला काय आवडत आहे का? नाही. जे आणि बी ला 31 नाही आवडत, जे आणि बी ला 31 नाही आवडत. ठीक, काय प्रॉब्लेम नाही. डीजे ह्या दोन्ही जागी 19 येऊ शकतं असं आहे. जे आणि 36 मध्ये जेवढे आहेत तेवढेच 8 आणि एस मध्ये आहेत म्हणले, 8 आणि एस. आता 8 ला कुठली जागा उरली? 8 ला आता हा थांबा हे काय इथं कंडिशन बघा, डब्ल्यू ला जेवढं आवडतं त्याच्या हा कुणाच्या डबल असणार? झडच्या डबल असणार. आपली कंडिशन तवाच बसला असती, कारण 12 ला इथंच घ्यावं लागला असतं आपल्याला, कारण इथं डब्ल्यू ला 24 आहे. ही कंडिशन झाली. कधी कधी कसं होतं माहिती आहे, कंडिशन आपल्या लक्षात येत नाही म्हणून घोळ होतो, दुसरं काय नाही. ती कंडिशनचा आपल्याला तुम्हाला ते झालं असेल आन्सर, म्हणजे बी तिथंच बसणार आहे, बी दुसरीकडे कुठे बसणार नाही. बी जानेवारी मध्ये बसणार आहे. कशावरून कळालं? कारण जो काही डब्ल्यू आहे त्याला झडच्या दुप्पट आवडतं. इथं लिहिलंय आपण, ठीक आहे, हे इथं, हे इथं, ठीक आहे, हे वाली. ओके, ही कंडिशन झाली, क्यू झाली. आता उरल्यात कंडिशन जे आणि बी ला 31 आवडत नाही, नंबरच्याच कंडिशन आहेत. पण जे आणि डी ला बसवायचं कुठं? हे कंडिशन आहे का? से ओनली 1 पर्सन 7 and L so Q24 yes 9 7 and L. जे 36 आणि 8 इवन नंबर कोणते कोणते उरलेत बघा. 4 झाला का नाही? नाही, 4 नाही झाला. 4 झाला की 4 झाला, 8 राहिला, 12 झालाय, 16 राहिला का? 16 आहे का? 16 पण आहे. पुन्हा 24 झाला आणि 36 राहिला, म्हणजे 8 16 आणि 36 राहिले. आता 8 16 आणि 36 कुठे कुठे येऊ शकतो? 8 16 आणि 36 यात इथं येऊ शकतो. 8 16 आणि 36, 8 16 36, 8 16 36 इथं पण येऊ शकतो. 3 जागी 8 16 36 ला जागा आहेत. आणि इकडे कोणत्या कोणत्या कंडिशन झाले तर बघा, 7 झालं, 9 राहिलं, 9 पण झालंय, 9 पण झालंय, 15 पण झालंय, 19 राहिले आणि 31 राहिले. 19 आणि 31 दोनच कंडिशन उरलेल्या आहेत. जे आणि बी ला ठेव का? संपलं. 19 आणि 31. जे आणि बी ला 31 आवडत नाही म्हणलंय, आणि इथं 19 आणि 31 ला एक कंडिशन उरली. मग आता 31 जर इथे घेतलं समजा क्यू ला, 31 जर क्यू ला घेतलं, 31 जर क्यू ला घेतलं, 19 ला एकच जागा उरली, 19 ला एकच जागा उरली, कारण 19 या लाईन मध्ये बसते आणि डी आणि जे मध्ये ऍटलिस्ट 1 जण आहे म्हणले. जरी 19 इथं जानेवारीला जर घेतलं असतं, जरी 6 जानेवारीला डी जरी आलं नसतं आणि 9 जानेवारीला जरी आपण घेतला असेल जर कंडिशन मध्ये, तरी ऍटलिस्ट 1 जण आहे म्हणले तिथे 19 आणि डी मध्ये. म्हणून हा जो काही बी आहे त्याला आपण 19 घेतलेला आहे. ओके, ही कंडिशन झाली. हे बी आणि 4 ची पण कंडिशन झाली. आता इथं उरला कंडिशन काय? जे आणि बी ला 31 आवडत नाही म्हणलंय. जे आणि बी ला 31 आवडत नाही, पण तिथं आपण घ्यायला नाही वर, म्हणून खाली क्यू ला घेतलो, ते काय प्रॉब्लेम नाही. उरलं जे आणि 36 मध्ये जेवढे आहेत तेवढेच 8 आणि एस मध्ये म्हणले. आता नंबर उरला कोणता? ऑडवाला. 19 झाला, 31 झाला, उरला 27. 27 इथे येणार एक नंबरला, कारण हा ऑड नंबर आहे आणि इवन नंबर डेटला येणार 100%. आता इवन नंबरचा घोळ आहे. आता जे अँड 36, 8 आणि एस, 8 आणि एस, 8 आणि एस. समजा आपण खालून सुरू करू. समजा जर 8 ला इथे घेतलं व्ही मध्ये, तर 8 आणि एस मध्ये दोघ जण आहेत. आता जे आणि 36 मध्ये पण दोघ जण पाहिजे. समजा आता जे ला जर इथे घेतलं, 1 2, बी ला 36 येणार, आणि आपल्या ह्याच्यामध्ये कंडिशन मध्ये दिलेलं आहे की जो काही इवन नंबर आहे तो ऑड डेटला आवडतं. म्हणजेच जे हा ऑब्विसली जानेवारी मध्ये येणार, म्हणजे डी इथे येणार नाही. मग डी ला आपण काढून टाकलं, जे ला इथं ठेवलं, डी ला इथं ठेवलं, आणि जो काही जे कुठे गेली
हे लाईन, आपण लाईन मारली, ठीक आहे. आता जे ला 27 आवडतं आणि जे इथे 8 आणि एस मध्ये जेवढे आहेत तेवढे जे आणि 36 मध्ये. आता इथं आपण घेतले 8 आणि एस मध्ये 2 जण आहेत, मग जे आणि 36 मध्ये पण 2 जण पाहिजे. बस याचं बघू, आपला काय नाही प्रॉब्लेम. 1 आणि 2 इथे 36, एल ला 36. उरला जो काही नंबर आहे, उरला काय किती झाला, 16 उरला वाटतं. मग 16 डी ला येणार, 16 डी ला येणार. हे होतं तुमचं एसबीआय पीओ मेन्स लेवलचं पझल. एसबीआय पीओ मेन्सलाच येणार असलं पझल. जर क्लरिकलला आलं तरी जे काही कंडिशन आहेत ते डायरेक्टली दिले असतील, याच्या कंडिशन कमी केल्या असतील. हे प्रॉपर एसबीआय पीओ मेन्स लेवलचं आहे, प्रॉपर एसबीआय पीओ मेन्स. तुम्ही याला प्रॉपर एक एसबीआय पीओ मेन्स म्हणू शकता, ठीक आहे. एसबीआय पीओ म्हणू शकता, प्रॉपर एसबीआय पीओ मेन्स लेवलचं पझल आहे. एसबीआय पीओ म्हणा, जे काही आयबीपीएस पीओ आहे तुमचं त्या लेवलचं पझल आहे आणि याला मिनिमम तुम्हाला 4 ते 5 मार्क देऊन जाणार आहे हा तुम्हाला एका शॉर्टमध्ये. मग याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचं का, तर तुम्हाला कंडिशन बघूनच समजायला पाहिजे की हे पझल जे आहेत वेळ खाऊ आहे. कंडिशन टू कंडिशन, एका कंडिशनवरून एका कंडिशनला लिंक करता येत नाही. याला कंडिशन घेतच याला सॉल्व्ह करावं लागतं, म्हणजे एक कंडिशन बसूनच सॉल्व्ह करता यावं लागते. अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात, तुम्हाला सॉल्व्ह करायचं का नाही याच्यावरून तुम्हाला समजून जातं, ठीक आहे. तर मी तर म्हणाल याला तुम्ही जर जास्तच वेळ उरला शेवटी काहीच नाही तुमच्याकडे सॉल्व्ह करायला तर घ्यायचं. बाकीचे जे काही मिसलेनियसचे आहेत या वेळेमध्ये तुम्ही सोडवू शकता, ठीक आहे. सगळं मिसलेनियस झालं, मग आता काहीच नाही तुमच्याकडे तर यू कॅन गो फॉर इट. ओके, आय होप हे तुम्हाला जे काही मेन्स लेवलचं पझल होतं आवडला असेल. याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि याचा जो काही पझल आहे हा तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनलवरती पण आपण टाकून देणार आहे, जेणेकरून तुम्ही पण प्रॅक्टिस करू शकता. ओके, आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.